पत्नीच्या कथित अनैतिक संबंधामुळे होत असलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून जावयानं सासरवाडीतच वीज प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शहरात उघडकीस आली आहे। या प्रकरणी पत्नी, सासू सासरे आणि कथित प्रियकर अशा चौघांविरोधात सिडको MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार कृष्णा अण्णासाहेब गरड यांचा 7 वर्षांपूर्वी वैष्णवी सोनवणे हिच्यासोबत मोठ्या थाटामाटात विवाह झाला होता। सुरुवातीचे काही वर्ष त्यांचा संसार सुरळीत सुरू होता। या दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे। मात्र गेल्या काही काळापासून पती पत्नीमध्ये सतत वाद होत असल्याने दोघे हनुमाननगर गारखेडा परिसरात वेगळे राहत होते। दरम्यान वैष्णवी सतत मोबाईलवर बोलत असल्याचा तसेच कृष्णा घरी नसताना एक व्यक्ती तिला भेटण्यासाठी घरी येत असल्याचा संशय कृष्णाला आला होता। यावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते। संबंधित व्यक्तीबाबत विचारणा केल्यावर तो मानलेला भाऊ असल्याचं वैष्णवीकडून सांगण्यात येत होतं। मात्र कृष्णाने पत्नीच्या मोबाईलमधील चॅट आणि कॉल डिटेल्स पाहिल्यानंतर त्याचा संशय अधिक बळावला। या वादानंतर वैष्णवी माहेरी सावित्रीनगर, राजमुद्रा चौक, चिकलठाणा येथे राहण्यासाठी गेली होती। कृष्णा काही दिवसांपासून नाशिक येथे कामानिमित्त राहत होता। मुलीची आठवण आल्याने तो संभाजीनगरात आला आणि पत्नी राहत असलेल्या सासरवाडीत गेला। मात्र पत्नीने मुलीला भेटू न दिल्याने दोघांमध्ये पुन्हा वाद झाला। वादाच्या भरात कृष्णानं सासरवाडीतच विष प्राशन केलं। त्यानंतर सासरच्या मंडळींनी त्याला प्रथम मिनी घाटी रुग्णालयात आणि नंतर प्रकृती गंभीर झाल्याने घाटी रुग्णालयात दाखल केलं। उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला। मृत्यूनंतर कृष्णाच्या बॅगमध्ये एक चिठ्ठी सापडली। या चिठ्ठीत पत्नी वैष्णवी, तिचे आईवडील आणि कथित प्रियकर कृष्णा दांडगे यांच्याकडून मानसिक छळ होत असल्याचा उल्लेख केला होता। या चिठ्ठीच्या आधारे सिडको MIDC पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लखन सिंग पालचोरे करतायत।